Students, today we start the point surds from topic real numbers. First, study the definition of surds. If a is a positive rational number and nth root of a is x, and if x is an irrational number, this is most important, x is an irrational number, then x is called the surds. Now in radical sign, आपण स्क्वेअर रूट म्हणतो, याला रॅडिकल साइन सुद्धा म्हणतात. रॅडिकल साइन ए ऑर्डर एन आहे, याला आपण घातांक म्हणतो. घातांक याच्यामध्ये जो सिम्बॉल आहे त्याला रॅडिकल साइन म्हणायचं. इथं एन जे आहे त्याला म्हणायचं ऑर्डर, आणि रॅडिकल साइनच्या आत जो नंबर आहे, जी संख्या आहे, त्या म्हणायचं रॅडिकंट. The next point is a similar or like surds. If P and Q are rational numbers, then P in radical sign A, comma Q radical sign A are called like surds. जर P आणि Q ह्या जर परिमेय संख्या असतील, रॅशनल नंबर असतील, तर रॅडिकल साइन मध्ये ए बाहेर पी आहे, सेकंड क्यू इन रॅडिकल साइन ए, अशा सर्ड्सला लाईक सर्ड्स म्हणतात. म्हणजे काय, इफ ऑब्झर्व द रॅडिकंट, म्हणजे आतील संख्या इथं ए आहे, इथे ए आहे. म्हणजे लाईक सर्ड असण्यासाठी रॅडिकंट हा इक्वल पाहिजे. हा म्हणजे चिन्हाच्या आतील जो अंक आहे तो सारखा पाहिजे. देन पी अँड क्यू हे त्या रॅडिकल साइनच्या बाहेरचे अंक आहेत, हे डिफरंट असले तर चालतील, बट हे ऑर्डर इथं आपल्याला ऑर्डर दिलेलं नाही. इथं दिलेलं नाही, म्हणजे इथं टू ऑर्डर आहे, इथंही टू आहे, इथंही टू आहे. म्हणजे आपल्याला असं सांगता येईल, जर सर्डचे ऑर्डर आणि रॅडिकंट इक्वल असेल तर अशा सर्ड्सला लाईक सर्ड्स असे म्हणतात, ऑर्डर आणि रॅडिकंट. देन वी स्टडी द प्रॅक्टिस सेट 2.3. फ्रॉम दिस प्रॅक्टिस सेट क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो फक्त तुम्हाला स्टेट द ऑर्डर ऑफ द सर्ड्स गिवन बिलो. तुम्हाला खाली दिलेली संख्या आहे त्याचे फक्त ऑर्डर लिहायचे. तर ऑर्डर म्हणजे काय, आपण बघितलं की या चिन्हाच्या वर आपण बघितलं की असणारी संख्या. इथं बघा रॅडिकल साइन 10 आहे, आत रॅडिकल 10 आहे, आणि डोक्यावरती 7 आहे. सो हिअर ऑर्डर इज 7. सेकंड रॅडिकल साइन 5 आहे, हा ऑर्डर 4 आहे, 4 अंक आहे, 4 आले ऑर्डर. तर रॅडिकल साइन 101 आहे, परंतु इथं ऑर्डर दिलेली नाही आहे, अंक दिलेला नाही. अंक दिलेला नसतो त्यावेळेला इथं ऑर्डर 2 असते, 2. आणि रॅडिकल साइन 65 आहे, ऑर्डर दिलेला आहे, अंक किती आहे 5. सो दिस इज 5. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. देन क्वेश्चन नंबर 2, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ड्स. खाली तुम्हाला संख्या दिलेत, तर त्या सर्ड्स कोणत्या आयडेंटिफाय करायचं आहे. तर सर्ड्स काय म्हणले, इज अ इरॅशनल नंबर, अपरिमेय संख्या पाहिजे. त्यासाठी तुम्हाला हे सॉल्व्ह करावं लागेल. पहिले एक्झाम्पल आहे रॅडिकल साइन 51 ऑर्डर 3. आता 51 इथं ऑर्डर 3 असल्यामुळं 51 हा कोणत्या संख्येचा क्यूब आहे का बघायचं. 51 इज नॉट परफेक्ट क्यूब नंबर, म्हणजे हे सॉल्व्ह करता येत नाही. हे वर्गमूळ चिन्ह जे आहे त्याला आपण रॅडिकल साइन म्हणतोय, हे तसंच राहील. सो इट इज अ सर्ज, हे सर्ड आहे. सेकंड बघा, आता रॅडिकल साइन 16 ऑर्डर 4 आहे. आता आपल्याला असं लिहिता येतं 16 मीन्स 2⁴ ऑर्डर 4. 16 मी असं लिहिलं, असं 2 × 2 × 2 × 2, म्हणजे 2चा 4 वेळा गुणाकार केली 16 येतं.
रॅडिकल साइन 2⁴ ऑर्डर 4 आली. आपण हे आता 2⁴ आहे हे रॅडिकल साइनच्या बाहेर घ्यायचं म्हणलं तर याचं बरोबर चौथं मूळ निघतं, 4th रूट निघतं. त्याचं आन्सर 2 येतं. आणि 2 ही रॅशनल नंबर आहे, इरॅशनल नंबर नाही. सो इट इज नॉट सर्ट्स. सॉल्व्ह करून ठरवायचं, इट इज नॉट सर्ट्स. हे 2 ही सर्ट नाही. एक्झाम्पल 3 बघा. रॅडिकल साइन 256. आता याचं मिनिंग काय तो ऑर्डर दिलेलं नाही, बट हिअर ऑर्डर इज 2. 2 ऑर्डर असणार आहे. मग 256 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे का? आहे, तो 16चा वर्ग आहे. तो त्याचा आन्सर 16 येईल. सो इट इज नॉट सर्ट्स. असं. आणि एक्झाम्पल नंबर 4 आहे. इन रॅडिकल साइन 22/7 आहे. इथं आपल्याला सर्ट आहे की नाही ओळखायचं आहे. तर बघा आता इथं ऑर्डर 2 आहे. म्हणजे 22 इज नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर. 22 ही पूर्ण वर्ग संख्या नाही. ऑल्सो 7 इज ऑल्सो नॉट परफेक्ट स्क्वेअर नंबर. 7 सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही. म्हणजे इथं आपल्याला हे तसंच राहील. इट इज अ सर्ट्स. Then question number 3. Classify the given pair of surds into like surds and unlike surds. तुम्हाला काही एक्झाम्पल दिले त्यातलं मी एकच एक्झाम्पल घेतलेलं आहे. लाईक आणि अनलाईक सर्ड्स मध्ये क्लासिफिकेशन करायचं आहे. सो राईट फर्स्ट सर्ड्स 52 इज इक्वल टू 50 असले तर आपल्याला 13 × 4. कारण इथं ऑर्डर ट्रू आहे. म्हणजे 52ची फोड मी अशी केली एक संख्या पूर्ण वर्ग आली पाहिजे. तर ऑर्डर 2 असल्यामुळं 13 चौक 52. हे आपण जर 4 बाहेर घेतलं तर वर्गमूळ निघेल 2 होईल. 2√13 आलं. अँड सेकंड सर्ट जो आहे तो आहे 5√13. ते तसेच ठेवा. 13 काय प्राईम नंबर आहे. आता ऑब्झर्वेशन करा. हे रॅडिकंड सारखं आहे, रॅडिकंड सारखं आहे. ऑर्डर सेम आहे, ऑर्डर सेम आहे. देअरफॉर रॅडिकल साइन 52 किंवा रूट म्हणलं चालेल. रूट 52 अँड 5√13 इज अ लाईक सर्ट्स. Question number 4 is simplify the following surds. खालील सर्ट्स सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय करा म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहायचे. आता त्यासाठी काय करायचं. फर्स्ट ऑब्झर्व द ऑर्डर. इथं ऑर्डर 2 आहे. सो राईट 168 इन मल्टिप्लिकेशन फॉर्म इन सच अ वे दॅट 1 नंबर मस्ट बी स्क्वेअर नंबर. ऑर्डर 2 असल्यामुळं 168ची गुणाकार रूपात अशी मांडणी करा की एक संख्या पूर्ण वर्ग पाहिजे. ती मांडणी अशी येते बघा. 42 × 4 42 गुणिले 4 येते. याच्यापेक्षा वेगळी येत नाही. सो टेक 4 इज स्क्वेअर नंबर. आता हे 4 आहेत हे स्क्वेअर रूट साइनच्या बाहेर आले की स्क्वेअर रूटने गेले तर 2 येईल. 2√42. दिस इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सिम्प्लिफिकेशन ऑफ द in radical sign or in square root 168. Similarly, second example is 250. आता इथं 250 आहेत. 250ची मांडणी करायची आहे आपल्याला. इथंही ऑर्डर 2च आहे. तर आपल्याला असं करता येईल 25 × 10. 25 परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. हो त्याचं स्क्वेअर रूट घ्या. 5 आलं. 5 × 10. So here complete question number 4. Then question number 5 is compare. The comparison of surds. Example 1 is 2√7 and second surd is √28. तर कंपॅरिझन करताना फर्स्ट जे ऑर्डर आहे ते ऑर्डर इक्वल पाहिजे आणि ऑल द नंबर्स आर इन सर्ड्स.
सगळ्या संख्या रॅडिकल साईनमध्ये पाहिजेत किंवा रूट साईनमध्ये पाहिजेत. सो 2√7 इज इक्वल टू, आता हे 2 जे आहेत ते मला रॅडिकल साईनच्या आत न्यायचे आहेत. तर आत येताना बदल काय होतो बघा, 2. इथं ऑर्डर किती आहे, 2 ऑर्डर आहे. 2चा वर्ग किती, 4. आत जाताना 4 होतो, स्क्वेअर होतो त्याचा. सो इट्स इक्वल टू 7 into 4 28 and third is 28 in square root 28. तर याची व्हॅल्यू काय आली, इन्सर्ट 28 आणि याची 28 ऑलरेडी आहेच. सो दिस 2 surds आर इक्वल surds. The answer is 2 this radical sign 7 equal to √28. Here he equal surds आहे. And next example is 5 into radical sign 3 and 9. तर इथं आपल्याला कम्पेअर करायचं आहे. तर मी तुम्हाला काय सांगितले की जे सर्ड्स आहेत हे रॅडिकल साईनमध्ये आत लिहायचे आहेत. सो फर्स्ट सर्ड्स इज 5 into radical sign 3 इज इक्वल टू, इथं ऑर्डर 2 आहे म्हणजे रॅडिकल साईनच्या आतमध्ये संख्या 5 घ्यायची असेल त्याचा स्क्वेअर होईल आत, 25 into 3 होईल. मीन्स इन स्क्वेअर रूट 25 into 3 is 75. ते नेक्स्ट 9. तर 9 आपल्या रॅडिकल साईनमध्ये आत न्यायचं काय, इथं स्क्वेअर आहे. सो इथं ऑर्डर 2 असते म्हणजे 9चा स्क्वेअर करायचा, 81 इज इक्वल टू √81. आता ऑर्डर सेम आले, ऑर्डर सेम, सगळ्या संख्यात रॅडिकल साईनमध्ये गेलेले आहेत. आता कम्पेअर करा, मोठं कोण आहे, हे रॅडिकल साईन 75 आहे, रॅडिकल साईन 81 आहे. ते 81 स्क्वेअर रूट 81 इज ग्रेटर दॅन स्क्वेअर रूट 75. आता 81 ही कोणाची किंमत आहे मूळची, 9. सो 9 इज ग्रेटर दॅन 5 into radical sign 3. Then take question number 6. Simplify. आता प्रश्न 6 बघा, सिम्प्लिफाय आहे. 9√5 minus 4√5 plus √125. तर सिम्प्लिफाय करण्यासाठी पहिल्यांदा आपण हे जे सर दिलेले आहेत हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचे. आता हे दिलेले पहिले जे आहे 9√5 हे √5 याचे काही फॅक्टर पडत नाहीत म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहेत. 4√5 दिस इज ऑल्सो इन सिम्पलेस्ट फॉर्म. बट थर्ड सर्ड्स 125 राईट इन सिम्पलेस्ट फॉर्म. सो आपलं असं लिहिता येईल 25 into 5 25 गुणिले 5 125 which equal to 9√5 minus 4√5 प्लस, आता हे 25 आहेत हे स्क्वेअर रूटच्या बाहेर घेत, ऑर्डर 2 असल्यामुळे वर्गमूळ निघेल, 25 वर्गमूळ 5 5√5. आता तुम्ही जर बघितलं द रॅडिकन्स आर इक्वल. सो टेक रॅडिकन्स इक्वल रॅडिकन्स कॉमन, हे आपण कॉमन घेऊया इथं √5. तर राहतं काय मग 9 minus 4 plus 5. So which is equal to 9 minus 4 5 will 5 plus 5 10√5. Then question number 7 is multiply. The गुणाकार करा म्हटले and write the answer in the simplest form. So write in this way 3√14 into 7√15 हे आपलं असंही लिहिता येईल 3 into 4 ट्युलोचे आपण मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये असं लिहू शकतो into 7 into √3 into 5 which equal to 3 into √4 आहेत मी सेपरेट असं लिहितो into √3 into √4 सेपरेटली into 7 into
root 3 into root 5, which equal to 3 into root 3. आता root 4 चा आन्सर 2 येतो, वर्गमूळ निघतं 4 चं, into 7 into root 3 into root 5. त्याने म्हटलं root 3 into root 3 हा प्रोडक्ट करायचा आहे. 3 into 2 into 7. आता root 3 into root 3 चा गुणाकार फक्त 3 येतो, root 5. So आता हा गुणाकार का 3 into 2 6 into 7 into 3 21 into root 5. 21 गुणिले 6 21 * 126 root 5. Question number 8 is divide and write the answer in simplest form. In radical sign 310 divided by radical sign 5. तर भागाकार केव्हा होतो? ऑर्डर इक्वल असेल तर भागाकार होतो. ऑर्डर इथे इक्वल आहे, 2 आहे 2 आहे, जे आपला असं लिहिता येईल. रॅडिकल साइन 310 डिवाइडेड बाय 5 which equal to रॅडिकल साइन 5 ने 300 भागालो, 5 × 5, 5 × 6 = 5 × 30, बाकी राहते 1 × 10, 5 × 10, हे आले स्क्वेअर रूट 62. Then last question is rationalize the denominator. छेदाचं परिमेयकरण करा. तर रॅशनलाइज द डिनॉमिनेटर, रॅशनलाइज म्हणजे परिमेयकरण करायचं. थोडक्यात छेदस्थान जे आता एक्झाम्पल घेतले 6/9 रूट 3, हे रूट 3 नाहीच करायचं. आता रूट 3 नाहीच करायचं आपल्याला रूट 3ला रूट 3 मल्टिप्लाय केलं तर आपल्याला रूट 3 नाहीच होतं. म्हणजे रूट 3चा रूट 3 हा रॅशनलायझिंग फॅक्टर आहे. रॅशनलायझिंग फॅक्टर आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. तर मल्टिप्लाय करताना आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोनला मल्टिप्लाय करायचं. सो एक्झाम्पल असं होईल 6 × रूट 3 अपॉन 9 × रूट 3 × रूट 3 ब्रॅकेटमधल्या मल्टिप्लाय बाय रूट 3 which equal to 6 × रूट 3 6 रूट 3 आलं अपॉन तर रूट 3 × रूट 3 हा प्रोडक्ट येतो 3 येतो. सो which equal to 6 × रूट 3 9 × 3 27. Here 6 and 23 are divisible by 3. त्याला 3 भाग जातो. 3 × 2 = 6, 3 × 9 = 27. याचा आन्सर येईल 2 रूट 3 upon 9. So here we complete this practice set 2.3.